माऊली पोटी जन्मला, माऊली पोटी जन्मला पुत्रवीर तुझा शिवबाचा सरदार, शिवबाचा सरदार, शिवबाचा सरदार आहे, शिवबाचा सरदार. या ठिकाणी स्मारक पूजन छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं पूजन या ठिकाणी होणार आहे. आणि पाठीमागे बसलेले माझ्या मातांना विनंती, आपण थोडं पुढे सरकायचं. आता दादा धनगे पाटलांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुरुवातीला दादा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा हार घालून पुष्पहार घालून पूजन करते आणि पूजन झाल्यानंतर ते इकडे येते. आदरणीय धनगे पाटील पुढे पुढे आपल्या आगमन झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करते आणि त्यानंतर इकडे शेतकरी येते. तोपर्यंत सगळ्या महिलांनी कृपया खाली बसा, सगळ्यांनी आता खाली बसा. 10 मिनिटांमध्ये आपल्या कार्यक्रम होतोय. विनंती आपण खाली बसून घ्यायचं. दादा सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करतील. सर्वांना विनंती करून सगळे खाली बसून घ्यायचंय. सर्वांनी तुम्हाला खाली बसून खाली बसा आणि डी मध्ये सगळं विनंती आहे. आपण शिस्त पाळणारे आहोत. मंचाला आदेश आलेल्या कृपया खाली बसा, ताबडतोब खाली बसा. खाली विनंती तुम्हाला खाली बसा, खाली बसा. थोड्याच वेळात मला त्यांच्याकडे संघर्ष होता. सन्माननीय मनोज धनगे पाटील तुम्हाला संबोधित करतील. आपल्याला आरक्षण देण्यासाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. त्या संदर्भात समाज कशाला पणाला लावायचा? आता आपलं काही असेल तर आपण बघू, समाज नको पणाला लावायचा. एकदा जर समाज पडला ना उठणार नाही. बरं तुम्हाला खोटं सांगत नाही, एकदा जर समाज मोडला तर उठणार नाही. मी एवढा तक धरून आहे, माझी पाठण थकत नाही, इतका तक धरून आहे. उभा राहता येत नाही, चालता पण येत नाही आणि त्रास पण लई आहे. पण समाज मला हरताना बघायचा आणि मी इतकं धरून आणि मी हरून देतोय ना.
मी समाजाला हरवून देत नसतो, कोणाचा आवाज येऊन दे. आपल्या जवळ एकदा गोडीत असतो, दुसऱ्या बारी काय असतं तुम्हाला माहित नाही. कोणासाठी काय चुकीचं केलं मी? 2 वर्ष वेळ दिला, काय पाहिजे आणखी तुम्हाला? या संभाजीनगर मधून सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना सांगा आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगा. मी जास्त मीडियावाल्याच ऐकतो, ते म्हणजे थोडा आवाज बोलत त्याला मला बदलावून द्यावं, थोडं बोलत जावं, काय करता मला? कारण माझा स्वभाव कसा आहे सरळ सांगतो मी तुम्हाला. जो माझ्या समाजाची सभ्य वाटतो त्याच्या समोर मी सभ्य वाटतो. आपला धंदा कसला, माझ्या समाजाची तुम्ही सभ्यच वागत नाही, असभ्य वागता, माझ्याबरोबरच सभ्य भाषेची तुम्ही अपेक्षा करता. ज्या समाजानं तुम्हाला ही खुर्ची दिली कधीच मिळणार नव्हती, पश्चाताप करत होते, इतके मेटाकडे लागला होता, पुढे हात टेकले ते. माझ्या मराठीची सत्ता नाही येऊ शकत कोणाची. तुम्ही